नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। तर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती 2025 अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी जी काही एकूण 3 प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। यासाठी कोणकोणत्या महिला पात्र असणार आहे, असेच ऑनलाईन जे काही अर्ज आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा, अटी, पात्रता, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माहिती महत्त्वाची वाटल्यास जे कोणी गरजू आणि पात्र महिला असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा पद्धतीची मित्रांनो जाहिरात आहे। यामध्ये कोणकोणते कामे करावे लागणार आहेत अंगणवाडी मदतनीस यांना ते माहिती असणं गरजेचं आहे। यामध्ये अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे, दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे, अंगणवाडीची स्वच्छता करणे, पिण्याचे पाणी भरणे, लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलावणे, अंगणवाडी सेविकांच्या निर्देशानुसार काम करणे। शैक्षणिक पात्रता 12वी पास असणं गरजेचं आहे। यामध्ये वास्तव्याची अटमध्ये कोणकोणता पुरावा आहे, गॅस कार्ड आहे, टॅक्स पावती, इलेक्ट्रिक बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदान कार्ड एवढे कागदपत्र देऊ शकता। वयाची अट सांगितलेली आहे 18 ते 35। विधवा उमेदवार असल्यास 40 वय आणि लहान कुटुंबामध्ये 2 हयात अपत्याची संख्या असली पाहिजे। भाषेचे ज्ञान आली पाहिजे, भाषा स्थानिक। आणि बाकीची विधवा असल्यास त्यांना जे काही प्रमाणपत्र असेल, बदली, मागासवर्ग, कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागेल। कॅटेगरीमधून असाल तर अनुभव असेल तर त्याचं लागेल। जाहिरात 6 तारखेला प्रसिद्ध झालेली आहे। अर्ज स्वीकारणे 10 दिवसाची मुदत आहे। 10 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत अर्ज तुम्हाला जे आहे सबमिट करायचा 12 ते 5 वाजेपर्यंत। त्यानंतर बाकीची इतर माहिती सर्व सेमच राहणार आहे। प्राथमिक यादी कधी लागेल, त्यानंतर हरकती असल्यास, त्यानंतर पूर्ण कार्यवाही जी आहे 90 दिवसात होणार आहे। प्रतीक्षा यादीचं कशा पद्धतीचं असते, 30 दिवसामध्ये जॉईन नाही झाले तर अशा पद्धतीने हे तुम्हाला जे काही डेट्स आहेत हे महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहे। बाकीची इतर माहिती आपण पाहिलेली आहे, याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यामध्ये। आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कोणत्या ठिकाणासाठी जागा निघालेल्या आहेत। खाली तुम्हाला अर्ज नमुनासुद्धा मिळून जाईल याच ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये। पत्रव्यवहार कुठलाही होणार नाही। यामध्ये निवड कशा पद्धतीने असेल, भरती प्रक्रिया आणि मदतनीस हे महत्त्वाचं आहे। 18 जागा आहे। हे पहिली जी काही ॲड आहे यामध्ये जी काही एरियाची नावं दिलेली आहे, अन्सारनगर, हबीबनगर, असीर कॉलनी, गुलिस्तानगर 1, गुलिस्तानगर 2, सिद्धार्थनगर, गवळीपुरा, रमानगर, रमाबाई नगर। त्यानंतर पुढचं आहे आनंदनगर, वल्लभनगर, अकोली, पार्वतीनगर, म्हाडा, गवळीपुरा, महालक्ष्मी नगर, कमेला ग्राउंड। अशा पद्धतीच्या एकूण 18 जागेसाठी रिक्त पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे। या भागामधून कोणी ओळखीचे तुमच्या असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा। हा फॉर्म आहे, याच्यावरती फोटो आणि माहिती भरायची आहे व्यवस्थित आणि हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे। या बाकीची इतर काही घोषणापत्र असेल ते तुम्हाला इथे द्यायचं आहे। ही झाली एक जाहिरात। अशाच पद्धतीची मित्रांनो दुसरी जाहिरात आहे। आता हे जी यामध्ये तुम्ही पाहिलेली आहे संपूर्ण माहिती, कोणते क्षेत्रासाठी जागा निघालेल्या आहेत। त्यानंतर या भागामधून कोणी इच्छुक आणि पात्र महिला असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त। त्यानंतर दुसरीसुद्धा एक जाहिरात निघालेली आहे, तीसुद्धा अमरावती जिल्ह्यामधलीच आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। तर आता यामध्ये संपूर्ण वेळापत्रक महत्त्वाचं आहे। वेळापत्रकानुसार तुम्हाला जे काही अर्ज आहे ते करायचा आहे, जेणेकरून तुमचा अर्ज जे आहे ते ॲक्सेप्ट होईल। तुम्ही अर्ज नंतर दिला तर तुमचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही। आता दुसरा ही जाहिरात आहे, यामध्ये बघा हे सुद्धा मदतनीस पदासाठी आहे। यामध्ये सुद्धा सेम कामाचे स्वरूप सेम राहणार आहे। शैक्षणिक पात्रतासुद्धा सेम असेल, वास्तव्याची अट असेल, वयाची अट, लहान कुटुंब, भाषेचे ज्ञान। यामध्ये बघा 6 तारखेला निघालेली आहे ही ॲड। भाषेचे ज्ञान असेल, त्यानंतर बदली, मागासवर्ग, अनुभव। जाहिरात प्रसिद्ध 6 फेब्रुवारीला निघालेली आहे। दिनांकसुद्धा आहे 10 फेब्रुवारी ते 24/2/2025। अर्ज स्वीकारण्याची वेळसुद्धा देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीची मित्रांनो माहिती आहे। आता यामध्ये कोणत्या जागेसाठी ही जाहिरात आहे ते पहा। बाकीची इतर माहितीसुद्धा सेम असणार आहे, कारण की पद सेम आहे म्हणून। यामध्ये बघा शेगाव, गाडगेनगर, त्यानंतर चिलीम छावणी, विच्छू टेकडी, फेजरपुरा, वरुडा, त्यानंतर रजानगर, त्यानंतर नागपुरी पट्टी, कैलासनगर, यशोदानगर, महादेव खोरी, तिलकनगर, काशीराम चाळ, निर्मला कॉलनी आणि चमननगर उर्दू भाषिक। अशा पद्धतीच्या मित्रांनो एकूण 15 जागेसाठी ही भरती निघालेली आहे। जे काही या भागामधून किंवा या क्षेत्रामधून कोणी ओळखीचे असेल तुमच्या, जे कोणी या अंगणवाडी मदतनीस पदासाठी फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत ही जी काही माहिती आहे ती शेअर करा, कारण की स्थानिक रहिवासी आहे त्यांनाच हे फॉर्म भरता येतात, बाकी इतरांना यांना भरता येत नाही त्यामुळं। आणि बाकीची शैक्षणिक माहिती वगैरे हे जी काही बाकीचे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीची माहिती आहे। त्यानंतर तिसरी एक जाहिरात आहे ती ही आहे, ही सुद्धा अमरावतीची आहे, परंतु हे प्रॉपर अमरावती शहरामधली नाही आहे। बाकीची इतर माहिती सर्व सेम आहे, फक्त याच्यामध्ये कोणत्या जागेसाठी ही जाहिरात आहे पाहू शकता आणि जागा महत्त्वाचा आहे। जागा तुम्हाला दाखवतो मी कोणत्या आहे याच्यामध्ये। ही जी काही जाहिरात आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेलच। 10 फेब्रुवारीला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि 12 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजे 10 दिवसाचा कालावधी तुम्हाला जे आहे ते इथे मिळणार आहे कमीत कमी। बाकीची सर्व प्रोसेस सेम आहे, फक्त याच्यामध्ये बघा भातकुली नगर परिषद सर्व क्षेत्र कोण याच्यासाठी फॉर्म भरू शकते। त्यानंतर मोर्शी नगर परिषद, वरुड नगर परिषद, त्यानंतर शेघाट नगर परिषद, अशा 4 नगर परिषद असेल।
त्यानंतर आणखीन पुढे सुद्धा आहे, ज्यामध्ये चांदूर बाजार नगर परिषद आहे, त्याच्यानंतर नांदगाव खंडेश्वर नगर परिषद आहे. अशा पद्धतीच्या नगर परिषद क्षेत्रामध्ये तुम्ही राहत असाल तर अर्ज करू शकता. भातकुलीसाठी या ठिकाणी बघा 2 पदे आहे. भातकुलीसाठी 2 आणि भातकुली 7 असे कार्यक्षेत्र आहे. याच्यामध्ये 2 पदं आहे. त्यांना मोर्शी गिट्टी खतांसाठी 2 आणि पिंपळपुरा उर्दू भाषिक त्याच्यासाठी 1 समजा. त्यानंतर वरुड आहे, बंगला चौक आणि जे काय कडूचे गोठाण. त्यानंतर बालाजी चांदूर बाजारामध्ये जे आहे ते बालाजी मंदिर, बौद्धपुरा, गाडगेनगर 2, इंदिरानगर 1, कसापुरा 2, कसापुरा 3 आणि ताजनगर 2 अशा पद्धतीचे याच्यामध्ये 8 वॅकन्सी आहे. जे काही चांदूर बाजारामध्ये आहे. त्यानंतर शेंदुर्जना घाटमध्ये मलकापूर वार्ड रोड भाग 2 उर्दू भाषिक आणि नांदगाव खंडेश्वरमध्ये आठवडी बाजार 2, आठवडी बाजार 3 अशा पद्धतीचे 2 जागा. एकूण जागा तुम्ही सुद्धा पाहू शकता याच्यामध्ये दिलेल्या आहे. आता हे अशा पद्धतीचे मित्रांनो 3 जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहे एकंदरीत. तर या जिल्ह्यामध्ये किंवा या संबंधित क्षेत्रामध्ये कोणी ओळखीच्या महिला असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा. तुमच्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा निघाली की नाही त्याची सुद्धा लवकरात माहिती घेऊया. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.